नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर चला आज बनवूया साबुदाणा वडा। त्यासाठी एक रात्रभर शाबू असा भिजवून घेतलाय आणि 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत। आता या शाबू मध्ये बटाटा टाकूया। 4-5 हिरव्या मिरची कुटून घेतल्यात, ते टाकू। थोडं मीठ। आता हे शेंगदाण्याचे कूट बारीक कुटून घेतले, ते टाकू। आता ह्याला व्यवस्थित सगळे एकजीव करून घ्यायचं। बघा हे असे झालेत। आता वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करू। शेंगदाणे घेतलेत भाजून, ह्याच्यावरचं टरफल काढले। 2-4 हिरव्या मिरच्या आणि खोबरं, थोडं मीठ टाकायचं, पाणी टाकायचं थोडं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं। आता वडे तळण्यासाठी तेल टाकू। तेल तापलं, आता वडे टाकून घ्यायचं।